पुण्यामध्ये सकाळीच दोन महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या। महायुतीत असलेले आमदार बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि त्या भेटीनंतर बच्चू कडूंनी सरकारला 1 सप्टेंबर पर्यंतचा वेळ दिलाय। त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असं बच्चू कडूंनी सांगितलं। या भेटीवर सुप्रिया सुळेंनी चांगल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे असं वक्तव्य केलंय आणि बच्चू कडूंच्या भेटीनंतर भाजपचे नेते आणि माजी खासदार संजय काकडेंनीही शरद पवारांची भेट घेतलेली आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलंय। शनिवारी सकाळी 8च्या सुमारास मोदी बागेत शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट झाली। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असताना शिवसेनेत फूट पडल्यानंतर कडूंनी एकनाथ शिंदेंची साथ दिली होती। मात्र आता महायुतीत असतानाही बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतली। शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांग यांच्यावर राजकारण व्हायला पाहिजे, ते मुद्दे चर्चेत यायला हवेत, यावरच शरद पवारांशी चर्चा झाली असं बच्चू कडूंनी सांगितलंय। काय होऊ शकतं, काय होऊ शकतंय तुम्ही सांगा। एका 15 दिवसात जर लाडकी बहीण आली तर या 2 महिन्यात हे मुद्दे सॉल्व्ह व्हायला काय जातं? जागेबद्दल मी बोलणार नाही, मी मुद्द्यावरच बोलेल। मुद्द्याशिवाय कसं आहे, आम्ही जी विषमता वाढत चालली, दरी वाढत चाललेली आहे, आर्थिक दरी वाढत चालली आहे, त्या आर्थिक विषमतेवर खरं तर आपण बोललो पाहिजे। बच्चू कडू यांनी महायुतीतल्या नाराजीबद्दलही वक्तव्य केलं। माझ्या नाराजीवर काहीही अवलंबून नाही, माझ्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। बच्चू कडू स्वतःसाठी कधीही नाराज होत नाही असं कडूंनी यावेळी सांगितलं। तसंच 1 सप्टेंबर नंतर पुढील निर्णय घेऊ असंही बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। तर बच्चू कडू राज्यात सातत्यानं चांगलं काम करतायत, चांगलं काम करणाऱ्यांनी एकत्र येऊन काम करावं अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे। माझी इच्छा आहे की महाराष्ट्रासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी एकत्र काम येऊन, कारण महाराष्ट्रामध्ये आत्ताच मी 3 आठवडे दिल्लीला पार्लमेंटमध्ये आम्ही सगळे पार्लमेंटचे 3 आठवड्याचं कामकाज करून आलोय। महाराष्ट्रामध्ये जे काही प्रशासन व्हावं ते उत्तमच असावं, याच्यासाठी सगळ्यात चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचं हित जपायचंय, अशा लोकांनी एकत्र येणे राज्यासाठी आणि देशासाठी चांगलं। शरद पवार आणि बच्चू कडूंच्या भेटीवरून माध्यमात चर्चा सुरू असतानाच भाजपचे माजी खासदार संजय काकडे शरद पवारांच्या भेटीसाठी मोदीबाग परिसरात पोहोचले। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष पेटलाय। मात्र महायुतीतील भाजपचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीसाठी आल्यानं त्यामागचं राजकारण आणि त्यामागचे राजकीय कंगोरे शोधायला सुरुवात झाली होती। तर खुद्द संजय काकडे यांनीच शरद पवारांच्या भेटीबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे। संकेत काय जातात ह्याच्या पलीकडे माझा मित्र जो आहे, त्याच्या मित्राच्या कामासाठी मी आलो इथे। त्यामुळे माझ्या पक्षाच्या लोकांना जर माझ्यावर विश्वास नसेल तर मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। मी फक्त माझ्या मित्रासाठी आलोय। माझ्या पक्षाने विचारलं तर मी त्याचं स्पष्टीकरण योग्य आणि चांगल्या पद्धतीने देईन। बच्चू कडूंनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। माननीय बच्चूभाऊंनी असं कुठेही संकेत दिलेले नाहीत की मी महाविकास आघाडीकडे जाणार आहे म्हणून। त्यांनी काय सांगितलं, सकाळी आपण जे म्हणताय की पूर्वनियोजित भेट त्यांची पवार साहेबांची ठरलेली होती आणि म्हणूनसाठी ते त्यांना भेटायला गेलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की मी सरकारपुढे काही प्रश्न मांडलेले आहेत आणि सरकारबरोबर चर्चा करून ते सोडवण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळं कुठेही ते शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच काम करतायत आणि मला विश्वास आहे की ते शिंदे साहेबांच्या बरोबरच राहतील। इलेक्शनच्या तोंडावर बच्चू कडूंनी जी भेट घेतली, नेहमीप्रमाणे कुठेतरी बार्गेनिंग करणे, कुठेतरी आपल्या पदरामध्ये काही मिळवणे। 33 महिन्याच्या सरकारमध्ये 13 खात्याचे मंत्री बच्चू कडू होते। 13 खाते त्यांच्यावरती होते, कामगारी होतं, जलसंधारणी होतं, शिक्षण होतं, अनेक असे खाते होते। पण त्यांनी या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आणि स्वतःच्या मतदारसंघामध्ये जलसंधारणाचं कोणतं काम केलं? शरद पवारांच्या घेतलेल्या भेटीबद्दल पक्षाकडून प्रश्न विचारल्यास त्यांना उत्तर देईन अशी परखड शब्दात संजय काकडेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली। एकंदरीतच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधीही वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती। त्या भेटींचा राजकीय फायदा शरद पवारांना लोकसभा निवडणुकीत झाला। आता विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी पुन्हा एकदा राजकीय भेटीगाठींचं सत्र सुरू केलंय।
आता लोकसभा निवडणुकीतल्या यशाची विधानसभा निवडणुकीत शरद पवार पुनरावृत्ती करतील का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.